स्पर्धा पाहता स्वर्गीय शिवाजीदास शेलार 40+ क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित आपण येतोय एसीसी ट्रॉफी 40+ ट्रॉफी आपण पाहतोय 20-22 दमदार आयोजन प्रमुख आयोजक आपण येतोय साई शिवाजी शेलार सातत्याने आमच्यासोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर मॅच खूप चांगली बघायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच एका बाजूला राजू काटे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर निलेश श्याम नवनाथ यांचा संघ आपल्याला बघायला मिळणार. गोलंदाजी एका बाजूला खूप चांगली बॅटिंग देखील खूप चांगली म्हणजे दोन बलाढ्य संघांमधील आपण पाहिलं तर दोन्ही संघाचा विचार केला तर चॅम्पियनशिप पटकावली. एका संघाने उपविजेता संघाने चॅम्पियनशिप पटकावली एका संघाने चॅम्पियनशिप पटकावली. आताच राजू काटे आणि सलामीची जोडी आपण पाहू शकता. संतोष काटे हे दोन बंधुराजांची जोडी हडलक सुनील भोईर आमच्यासोबत गुणलेखक म्हणून अशोक पाटील आपण जॉईंट GTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. म्हणजे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेत सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि जितू शेलार मॅन फ्रॉम आपण तो खंबालपाडाचे एक रेग्युलरचे खूप चांगले खेळाडू आणि आत्ताच त्यांनी पदयात्रा देखील पूर्ण केली आहे जाऊन आले पदयात्रेला त्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या नवीन वर्षात हार्दिक स्वागत. बघा राजू काटे जर चेंडू मागे गेला तर तुम्हाला डिक्लेअर झोन नसणारे धावा पूर्ण करायचे आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला राजेश काठेला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण शॉर्ट मिड विकेटला पाहू शकता आणि निलेशला वडी लॉंग ऑन रिझर्वमध्ये एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर श्याम दातीलकर येतो. पहिलं षटक घेऊन अनिलला आपण पाहू शकता शॉर्ट मिड विकेटला. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण थर्डमॅनला आपण येतो गलीमध्ये एक बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक गेम ऑन एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला गेम ऑन. श्याम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला राजू काठेला आपण पाहू शकता. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू जातोय या वेळेला सीवी पाकावर रिजन मधून सी मारेशा पार चौकार. बघाच आमचे स्वयंसेवक जरा तिकडे ठेवा. मी विशाल जरा आपले स्वयंसेवक तिथे पाठवा कारण तिथे खेळाडू जात आहेत बघा वेळ जाईल त्यामुळे. चला आपण आतमध्ये या जरा खेळाडूंना विनंती करतोय. ह्या चेंडूवरती ना साई शेलार राजू काटेने नेहमी सुरुवात केली आहे. आजही मला वाटतं तशाच प्रकारची सुरुवात केली आहे. एकच धाव मिळते ते असंख्य धाव प्रकारे आपण पाहू शकता. 5 धावा आपण पाहू शकता. पुढे श्याम गोलंदाजी मार्कवर सायकेला फलंदाज आपण पाहू शकता संतोष काटे रंटाम ओव्हर तिकडे मार्क करतो. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट गेले कट केलं या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण तो पॉइंटला हरीश फौजदार आहेत. धावसंख्या धाव प्रकारे आपण पाहू शकता या वेळेला 6 धावा आपण पाहू शकता. नारिवली संघ म्हटलं तर आमचे जगदीश पाटील यांच्या गावचा संघ. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खूप चांगला फटका मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातो मिड विकेटला. निलेश आहे थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दोन बंधुराज आहेत कॉर्डिनेशन चांगलं होतंय. तर संख्या धाव कधी आपण पाहू शकता या वेळेला 8 धावा आपण पाहू शकता. 8 धावा धाव कधी लागल्यात. पण ते श्याम गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक होतं. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्रायकला राजू काटे. हा चेंडू सुरेख टायमिंग बघायला मिळतंय. चेंडू लॉंग ऑफला जातोय या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. कॅप्टन या वेळेला पडतोय सुरेश आहे. तो सगळ्या धाव प्रकारे आपण पाहू शकता या वेळेला 9 धावा. ही स्पर्धा आपण मिळली तर 3 दिवसीय स्पर्धा आहे. आज सुपर 3 मधला पहिला संघ कोणता मिळतो पाहायचा आहे. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो या वेळेला एक धाव कंप्लीट केले. थर्डमॅनला चेंडू गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संतोष आणि राजूच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये 11 धावा. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. नाणेफेकी गमावल्यानंतर राजू काटे आणि संतोष काटे हे 2 बंधुराज आत्ताच आपण तर रेग्युलर संघाने बामालीच्या मैदानावर स्पर्धा जिंकली. संतोष काटेच्या सुपुत्राने काय क्षेत्ररक्षण असो आपण बॅटिंग असो खूप चांगले खेळ केला होता. पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या धाव फलकात 11 धावा. चौकार आणि आगाज केला तर राजू काठेने
तर गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं यावेळेला. संजय येतोय, संजय अलिमकर. काडी चषकमध्ये खूप चांगली मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून देखील वॉच दिले गेले होते गेल्या वर्षी. आता पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. इथून P2चं षटक चालतोय. 3 क्षेत्राच्या 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळणार आहेत. संजय अलिमकर. जरी आपण इतर खाडी संघात सांगितले आमच्याकडे 11च खेळू, पण तरी अशोक पाटील असता तर आम्हाला चांगली माहिती मिळेलच. आम्हाला देखील भरपूर नावं माहिती आहेत अशोक पाटील, पण 12 खेळाडू काय यायला लागतो. कारण का स्कोर जर कमी जास्त कदाचित जर आपण चुकी झाली तर 12व्या खेळाडूला आम्ही सांगू शकतो की बाबा इतक्या धावा झाल्या आहेत. संजय येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड स्कोअरला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला, एक आपण मिड ऑनला पाहू शकता. एक डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात आहे. डान्सिंग डाऊन फटका खूप चांगला यावेळेला सरळ साईड स्क्रीन समोर जातोय. फ्लॅट षटकार. फटका बघा किती चांगला आहे. सुरेख फटका बघायला मिळालाय. हा चेंडू खूप चांगला यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला आणि फलंदाज बाद होतोय. चूक केली यावेळेला राजूने आणि संतोष सारखा फलंदाज बाद झालाय. मित्र म्हणाले सिंगल नव्हती यावेळेला आणि ती चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि सांघिक यश मिळतंय गावदेवी खार्डी 40+ संघाला. बिग विकेट. संतोष बॅक टू पवेलियन. तर देसाईचे हनुमान पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण आयोजकांशी देखील संपर्क साधू शकता. हनुमंत दादा या आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. 17 धावा. बघा नारिवली संघाचे संघनायक आपला 12वा खेळू पाठवून द्या आपण. 17 धावा झाले धावफल कधी. हनुमान दादा आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू. संजय गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. ड्राईव्ह करतो बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. थर्डमॅनला एक धाव कंप्लीट केली आहे. आता नकार देतो राजू काटे. योग्य निर्णय, कारण मगाशी चुकी झाली आहे आणि इथून चुकी होता कामा नाहीये. दादा यांचे सुपुत्र देखील आले, स्वागत आहे त्याचं देखील. दादा आयोजकांनी सांगितलं की 12 खेळू असणं फार गरजेचं आहे. 18 धावा धावफल कधी आले. दुसरं षटक प्रगती होतं. चांगली गोलंदाजी करतो संजय. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता राजू काठे. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळालाय. धावाची संधी आहे. बिग विकेट. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली श्याम दातीलकरने. मिडॉनला क्षेत्ररक्षक करत होते. डायरेक्ट हिट केला. खरं श्यामला माहिती आहे डायरेक्ट हिट जर चेंडू झाला तर विकेट मिळेल. विकेट कुणाची मिळेल? राजू काटेची मिळेल. खरं पहिला भाऊ आपण इथं बाद झाला यावेळेला. पहिला विकेट तो देखील सांघिक यश आणि दुसरा यश देखील दुसऱ्या बंधुराजाचा मिळतोय तो पण सांघिक यश. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात. या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतो बघा खार्डी संघ. श्यामचं कौतुक करेल. डायरेक्ट हिट केलं. श्यामला माहिती आहे इथून जर गेली तर एक्स्ट्रा धाव जाईल पण विकेट मिळेल. राजू काटेचे. मनोहर येतोय. मनोहर भोईर अतिशय चांगला गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आता इथून लक्ष्मणला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 18 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. नितेश शेलार देखील येत आहेत. एक उद्योगपती म्हणून त्यांची ख्याती आहे या गावात. स्वागत आहे नितेश. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोज जरा लवकर जा, थोडासा वेळ कमी घ्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण श्याम दातीलकरने. श्याम दातीलकरच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं. त्या उद्ध्वस्त केला. श्यामला माहिती आहे की जर इथून विकेट आपण इथं डायरेक्ट हातात चेंडू फेकायला गेलो तर विकेट आपण इथं रन्स पूर्ण होईल. आता लक्ष्मण गोरपेकर कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला संजय 90 फीट रोड इनकडून. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो या लॉंगाला क्षेत्ररक्षण आपण लॉंगा फरून येतो यावेळेला. साईड स्क्रीन समोर शॉट खेळले होते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 19 धावा. 19 धावा 10 फलकाती लागल्यात. आता स्ट्रायकेनला मनोहरला बॅटिंग चांगली करावी लागणारी.
गोलंदाजी भरपूर चांगली गावदे खार्डी संघाकडे. पिंपलादेवी चषकमध्ये उपविजेता जरी संघ ठरला असं पण खूप चांगली कामगिरी केली होती. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला, व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. स्वतः गोलंदाज येतोय संजय, येतोय चेंडूला आपण चेंडूला फीड करतोय. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपकामध्ये 20 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्ती. या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त आपण बघितलं 9 धावा आल्यात आणि एक महत्त्वपूर्ण सांघिक यश देखील लाभलेत. 2 सांघिक यश लाभल्यात. 2 बंधुराजांना मात्र धावबाद करण्यात यश मिळवलंय. 20 धावा धावपकामध्ये लागल्यात. अजूनही आपण 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला एकत्र येऊ नका. गोलंदाजी मार्कवर आता कोण येतो पाहायचंय. गोलंदाजीना भरपूर चांगली आहे संघाकडे. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, भरपूर ऑप्शन आहेत. मला वाटतं निलेशकडे चेंडू सुपूर्त करतात का पाहायचंय. हा निलेशच येतोय. अतिशय चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू आपण बघितलं त्या संघात. खूप चांगला क्षेत्ररक्षक, गोलंदाज खूप चांगला आहे. आणि ते आपण बघितलं अशोक पाटील या खेळाडूचं मी वैशिष्ट्य सांगेल की मैदानाच्या बाहेर देखील कधी त्याला आपण भेटा, कधी आपल्याला हाय बाय करणार, हे तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून तर तुम्ही लोकांच्या संपर्कात जास्त येता. आता निलेश पाचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि गायकवाडला आपण पाहू शकता यावेळेला मिड विकेटला येतोय, डीपमध्ये येतोय, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये येतोय. राजेश टावरेला आपण शॉर्ट लेग पुन्हा एकदा बदल केलेला क्षेत्रक्षमध्ये. नवनाथ फौजदार, निलेश बघितलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. आपण त्या पिंपलादेवी चषकमध्ये जिंकून निगुकर सराव करून घेत आहेत. निलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर 90 फीट रोड एंड कडून सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. मनोहरला आपण पाहू शकता. मनोहर भोईर पाहिजे कशाला बॅटिंग करतोय. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाजले संतोष आणि आपण इथं या आपण इथं संघाची रन मशीन राजू काठे बाद झाला आहे. तसे पुन्हा एकदा बदल केला जातो. थडबांच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र आपण इथं कव्हर रिजनमध्ये आणलं जात आहे. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये डीपला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदललं आहे. बॅकवर्ड पॉईंट, डीप पॉईंट आणि एक एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू स्टेअर करायचा होता, वेग प्रचंड होता. पंचांकडे पाहिलं जातं आहे, पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. तर अशोक क्रिकेटमध्ये पंच कुणाला नेमायचं, ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अनुभव, अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्त करू शकतो. आणि 2 चांगले खेळाडू आपण मैदानात पाहू शकतो. सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव, जितू शिलर मॅन फ्रॉम खंबालपाडा. निलेश म्हात्रे पण इथं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला मनोहर. हा चेंडू फुलटा, जे पंचांनी नो घोषित केलं का. सचिन नो चेंडू घोषित केलं आहे. सचिन नाही का. सचिन असं करू नका सचिन, कारण तुम्ही हात दाखवला आणि आम्ही नो चेंडू घोषित केला आहे. काही हरकत नाही आहे. रिव्ह्यू घेऊ शकता आपण. पण अजग बोलतायत अशोक पाटील, ते सूचना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय ना दादा, आमचं काही नाही. तिसऱ्या पंचांची मागणी केली. अशोक पाटील जेव्हा सूचना येतात ना तेव्हाच आम्ही सूचना करतो समालोचक. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. बॅटकडे आहे. एकवीस धावा आपण पाहू शकता आणि येणारा चेंडू फ्रीटची बघा लगेच जितू शेलारने खूण केले. निलेश गोलंदाजी मार्कवर सायकला. मनोहर पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. फ्रीटवरती कशा प्रकारे बॅटिंग करतोय. इथून फ्रीटचा फायदा उचलतो का पाहिजे. निलेश त्यांना डॉट चेंडू फेकतोय. हा चेंडू यावेळेला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फटका चांगला होता यावेळेला, पण फ्रीट आहे. तसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. अशोक पाटील फ्रीट आपण तर रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल ना काही सेकंदात घ्यायला लागतो.
मला वाटतं आयोजक देखील ती सूचना करतील, आमच्यापर्यंत पोहोचवतील ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू माहितीद्वारे. तर निलेश म्हात्रे यांनी जर विकेट हॅटिक पूर्ण केले तर विजय म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू ऑन साईडला फ्ली केला, बॉटमनचा खूप चांगला वापर केलाय. वन बाउंड चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. चौकार. 15 सेकंदामध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे बघा, कारण काही सेकंदाचे नियम असतो, तो नियम तुम्हाला पालन करावे लागणार आहे. 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायला लागणार आहे. पर्यंत गोलंदाजी मार्कवर निलेश इथून बॅटिंग करतो. लक्ष्मण गोरपेकर 26 धावा धाफल करते. निलेश हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करत होता, यावेळेला फटका फसला होता, बॅटच्या खाली चेंडू लागला होता. ब्रिटिश लॉगरने क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने, यावेळेला चेंडूला फीड करतोय, फेकी अचूक येते. यावेळेला संजयची 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा आपण पाहू शकता. त्यानंतर लगेच पहिल्या फेरीला सुरुवात होईल. खिडकाई 40+ विपक्ष देवीचा पाडा 40+. दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. 28 धावा. निलेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर टाकला. लक्ष्मण गोरपेकर एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. चेंडू सरळ बॅटने खेळतोय, खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेला लॉंग ऑन सी मारशा पार. षटकार. कारकिर्दीची सुरुवात पण षटकारानेच केली होती. नक्कीच अशोक पाटील, आपण तर या खेळाडूविषयी सांगायचं झालं तर कारकिर्दीची सुरुवात देखील षटकारानेच केली होती. आता देखील संघ अडचणीत असताना षटकार येतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. धाव संख्या 10 फलकात 34 धावा. सचिन चेंडू आलाय बघा, चॉईस चेंडू आलाय. म्हणून आम्ही जेव्हा बॅटिंग करतात ना संघ त्यांना सांगतो की 2 चेंडू चॉईस करायचे, म्हणजे आम्हाला देखील सोपं पडतं. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू असणार आहे. विजय देखील चेंडू शोधतायत. मला वाटतं तिथे थोडंसं अडचण आहे, गवत आहे, तर चेंडू मिळत नसावा. 34 धावा 10 फलकात. 30 षटक प्रगतीपत्र. या षटकात धावा आल्यात बघा, मॅच बॉल आल्यात. धन्यवाद संतोष साळवी. संतोष साळवी म्हणजे कार्य पूर्ण होणार असते. कुठलंही कार्य असो, संतोष साळवी जिथे असतील ना तिथे तो कार्य पूर्ण होतं. आणि चेंडू बघा शोधून दिलाय, त्याबद्दल विजयला देखील धन्यवाद देतो. रवींद्र काळन त्यांना देखील धन्यवाद देतो, गुड जॉब. आणि मदन साळवी त्यांना खूप खूप धन्यवाद. मदन साळवी या संघाचे बिग सपोर्टर आहेत. निलेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर टाकला. लक्ष्मण गोरपेकर. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. यावेळेला बॅटच्या खाली चेंडू लागतो आणि 1 धाव इथे कंप्लीट केले. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात फक्त आणि फक्त 35 धावा. गडी बाद झाले तब्बल विचार केला तर 2 गडी बाद झाले आहेत. जर सरासरीचा विचार केला ना तर तब्बल 11.66 धावा कुठल्या आहेत. संतोष काठे जातोय, राजू काटेंचे बंधुराज, मोठे बंधुराज. आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी, 35 धावा झालेत. अशोक पाटील किती धावा होत आहेत. गुरुनाथ म्हात्रे देखील थोडासा फेरफटका मारतायत. एक चांगले आयोजक आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. तर नारिवली संघाचा जर विचार केला तर बघा 4 ट्रॉफ्या आत्तापर्यंत पटकावल्या आहेत. एक चॅम्पियनशिप पटकावली आहे, 2 नंबरच्या 2 ट्रॉफ्या पटकावल्यात आणि एक ट्रॉफी आपण म्हणले तर 3ऱ्या क्रमांकाची. तर खार्डी संघाचा विचार केला तर आपण म्हणजे तर 2य क्रमांकाचा मानकरी ठरला होता पिंपळा देवी चषकमध्ये मनपाडा इथे. तर जलपान केलं जात आहे. 40+ क्रिकेट आहे. 1 धाव संघासाठी, 1 धाव आरोग्यासाठी. इक्बाल तेली भरपूर त्यांना देखील मेहनत करावी लागते, कारण 3 दिवस भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावर. सुनीलला देखील आपण पाहू शकता सातत्याने फेरफटका मारतायत. रुपेश पहिल्या सामन्याचा मार दे. दिलीप पाटील काहीतरी बातचीत करतायत की पुढच्या मॅचसाठी कशी रणनीती आखायची आणि कशा प्रकारे गोलंदाजी करायची. गोलंदाजाबरोबर बातचीत करणं गरजेचं आहे. अशोक पाटील मित्र म्हणेल का तुम्ही सिनियर खेळाडू आहेत ना, तर आपण मित्र आपण ते जे खेळाडू आता नवीन संघात आले आहेत ना त्यांच्याशी बातचीत करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. 2ऱ्या स्पेलमध्ये येतोय संजय अलिमकर येतोय. धावा झाले 10 फलकात आपण बघितलं तर 35 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकेला लक्ष्मणला आपण पाहू शकता. लक्ष्मण गोरपेकर.
हा चेंडू ऑन द टॉस खेळला यावेळेला वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला काढला यावेळेला. चेंडू जातो यावेळेला डीप कव्हर रेंजमध्ये सीमारेषा पार चौकार. चला मी पुन्हा एकदा विनंती करतो अजयकांना आपले स्वयंसेवक तिथे ठेवा. सूरज धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39. बघा ते स्वयंसेवक आपण बघितलं त्या दुकानाजवळ बसल्यात ना छत्री खाली, त्यांना विनंती करतो जरा आपण थोडंसं लांब लांब बसा. नाही सावली आहे तिथे विकी, निसर्गाची सावली चांगली आहे. बघा जरा लवकर विनंती करतोय जरा आपण थोडं सहकार्य करा. विनंतीच करायची अशोक पाटील, आदेश देऊन चालणार नाही. 39 धावा. चेंडू खूप प्रचंड वेग होता यावेळेला. वॉइडरकर चेंडू फेकला होता. जबरदस्त गोलंदाजी. चौकाराचं प्रत्युत्तर बघा किती चांगल्या प्रकारे देतो यावेळेला संजय अलिमकर. अरे एका गाजवल्या रेग्युलर संघातून आता 40+ जरी खेळत असले पण मात्र अनुभव भरपूर आहे या खेळाडूंकडे. संख्या 39. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर संजय अलिमकर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला ड्राय बघायला मिळाला यावेळेला. कव्हरला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे ते स्वीपा कव्हरला जोपर्यंत चेंडूला उचलेल फेकी करेल. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 41 धावा. आता धावा येत आहेत अशोक पाटील. बोला जरा आपण समोरच्या इकडे जा, कव्हर रिजनमध्ये जरा जा. तिथे स्पर्धा ना आपण बघितलं तर 40+ संघाने पण आयोजित केली. रेग्युलर संघ देखील त्यांचा सहभाग आहे. ग्रामस्थांचा आपण इथं सहभाग आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर संजय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकेंडला लक्ष्मण गोरपेकर. फुलटॉस ऑन साईडला चेंडूला फेकून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपण बघितलं लॉंग लेट रिजन मधनं चेंडू वेगाने निघून जातोय. जितू शेलारचा इशारा येतो यावेळेला. जितू शेलार षटकार ना, षटकार. धावसंख्या 10 फलकात 47. वेगाने धावा येतात अशोक पाटील. आता धावसंख्या 47. आक्रमण करतोय लक्ष्मण गोरपेकर. बघा काय बॅटिंग करतोय. संजय गोलंदाजी मार्क टाक लक्ष्मण. चेंडू एज घेऊन मागे सरकतो. एक धाव इथं कंप्लीट केली आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 48. लक्ष्मण गोरपेकरची जर स्टाईल बघितली आपण, बॅट पकडण्याची वेगळी शैली आहे आणि ताकद प्रचंड लावतो शॉट्स मागे. 11 चेंडूमध्ये 28 धावा करतोय. चेंडू झाल्या तब्बल आपण जर विचार 5. 1 टू गो. प्रचंड ताकद लावतो. सोळेगाव संघ पराभूत झाला पहिल्या सामन्यात पण थोडासा निराश झाला. चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट केले जाते. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतले. लॉंगपला चेंडू गेला आहे. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 50 धावा 10 फलकाती लागल्या. त्या होऊन जाते गावदी नारिवली 40+ संघासाठी. एक वेळेला संघर्ष करत होता हा संघ पण आता संघर्षातून धावा मिळवल्या आपण इथं धावा केल्या आहेत. खास करून लक्ष्मणचं कौतुक करेल. 11 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो यावेळेला. राजेश टावरेकडे चेंडू सुपूर्त केला आहे. या अंतिम षटकात लक्ष्मण गोरपेकर कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचं. आक्रमण करतो की आपण इथं राजेश काटे इथून मात्र आपण इथं राजेश टावरे इथून मात्र विकेट मिळतं का पाहायचं आहे. फार महत्त्वाचं षटक त्याच्या हातात सुपूर्त केलं. स्लो गोरचं षटक, हानामारीचं षटक आपल्याला बघायला मिळत आहे. साठी यायचं आहे खिडकाई 40+ आणि देवीचापाडा 40+. चेंडू यावेळेला इष्टेक्षक बीट होतोय. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 51 धावा 10 फलकाती लागल्यात. पुणेदार राजेश गोलंदाजी मार्कवर 90 फीट रोड कडून स्ट्रायकेनला आपण पाहू शकता लक्ष्मण गोरपेकर. चेंडू यावेळेला प्रचंड उंच ताकद देखील बघायला मिळते. चेंडू जातोय सरळ आमच्या व्यासपीठावरून. षटकार. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला. तो क्षेत्र निवडतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहता आता चेंडू किती लांब जातोय यावेळेला. सलग 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला अशोक पाटील 63 आणि लक्ष्मण पोचतोय तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 40 धावा. 14 चेंडू 40 धावा.
अनिल दादांचं देखील आगमन होतंय आणि त्याचं स्वागत देखील षटकाराने केलंय. जर इथून आपण म्हणजे तर 50 धावा पूर्ण करतो तर लक्ष्मणसाठी पारितोषिक असणार अजयच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग करतोय राजीव काटे, अपयशी ठरला, संतोष काटे अपयशी ठरला, पण मला मात्र माझ्या संघामध्ये स्थान दिलं गेलंय. मी मात्र इथून चांगली बॅटिंग केली. जितू पाटील देखील येत आहेत. स्वागत आहे जितू पाटील. जबरदस्त बॅटिंग, तब्बल 40 धावांचं योगदान देतोय. चेंडू खेळला त्यासाठी तब्बल 13. जर राजू काटेची बॅट आपण होतं यावेळेला आपण म्हणतो लक्ष्मण गोरपेकरची बॅटिंग आउट टाळ्या होऊन जाते जरा. हा चेंडू यावेळेला एज घेऊन मागे सरकतो. यष्टरक्षक चूक करत नाही. जे वादळ सांभलं होतं ते वादळ आता शांत करतो यावेळेला राजेश टावरे. आपण म्हणजे तर 15 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली. जरा टाळ्या होऊन जाते आपण म्हणतो लक्ष्मण गोरपेकरसाठी. कैलास गोरपेकर अजून एक चांगला फलंदाज, वेल फिनिशर म्हणजे इकडे पाहिलं जात आहे. धावा दिल्या 10 फलकाते अशोक पाटील आम्हाला माहिती आहे. तब्बल 63 धावा. चेंडू बाकेत अजून या षटकातील 3. कैलास पाहिजे थोडीशी मित्र म्हणे लक्ष्मणी घाई केली. जर 50 धावा कुठल्याच अजयच्या माध्यमातून आपण पारितोषिक मिळालं असेल 2000चं. कैलास गोरपेकर येतोय. राजेश गोलंदाजी मार्कवर. धावा बघा अशोक पाटील 2 षटकात काही नव्हत्या धावा, पण काय नंतर बॅटिंग केली. राजेश राईट आर्म उर्दकडे मार्क होतो. हा चेंडू सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे हातातून झेल ड्रॉप होतो. यावेळेला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 65 धावा, यश धावा कुठल्याच आत्तापर्यंत नारिवली 40+ संघाने टाळ्या होऊन जाते. या संघासाठी 65 धावा लावल्या आहेत. अजूनही चेंडू बाकीत विचार जर केला तर अशोक पाटील सांगतात की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्ष्मण गोरपेकरचं मी कौतुक करेल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत जातो. पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा थोडंसं वळण घेतोय. एक धाव कंप्लीट केली. श्याम येतोय. थोडंसं फॉर्मलिंग झालं. यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 67 अंतिम चेंडू. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. तर चला विनंती करतोय खिडकाई 40+ संघाने देवीचा पाडा 40+ संघाने टॉससाठी या डिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. अंतिम चेंडू फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउंड. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 71 धावा याच्या दिवसातील मी तर म्हणेल सर्वाधिक धावा 71 धावा नारिवली संघाने उभारल्यात. 3 गडीच्या मोबदल्यात 71. 72 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर गावदेवी खालडी संघासमोर 14.40च्या सरसने धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो चला देवीच्या पाडा संघाची संघनायक आणि आपण तर खिडकाई 40+ संघानायक टॉससाठी या. उत्तम पवार देखील येत आहेत. तर चला लवकर विनंती करतोय खिडकाई 40+ संघाचे संघनायक आणि देवीचापाडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. आम्ही सातत्याने सूचना करतोय. चला खिडकायचे कॅप्टन या. देवीचापाडाचे सगळे संघनायक बघा आपल्याला अंतिम कॉल असणार. शरद या लवकर जरा. अनिल शेलार उद्योगपती या. अनिल दादा स्वागत आहे. शरद लवकर या जरा. 4 षटकांची मॅच असणार आहे. अनिल शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. उत्तम दादा या. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जातोय अनिल शेलार यांच्या शुभ हस्ते. टॉस करायचं कारण सेकंड सत्र सुरू आहे. नितीन बळू आज आपण पाहू शकाल टॉस केला जातोय. राजू दादा 70 धावा झाल्यात. 71 टार्गेट आहे नारिवली संघ.
70 झालेत, 71 टुवीने. मग अशी 71 सांगितल्या, 72चं टार्गेट मात्र 70 झालेत 71 टुवीने. तर बघा, सूचना आयोजकांनी केली आमच्यापर्यंत, ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. देसाई संघाचे कॅप्टन आपण विकी शेलार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि जर तुम्ही संपर्क साधत नाहीये, तर मॅच जर सुरू झाली तर कदाचित तुमचा संघ बाद केला जाऊ शकतो, लक्षात घ्या, असं आयोजकांनी सूचना केलेलं आम्हाला. देसाई टीमचे कॅप्टन आपण विकी शेलारशी संपर्क साधा. एक मिनिट थांबायचं आहे. पहिल्या षटकात 11 आल्या, दुसऱ्या षटकात 9 आल्या, तिसऱ्या षटकात 15 धावा आल्या, चौथ्या षटकात 15 धावा आल्या आणि पाचव्या षटकात 20 धावा आल्या, म्हणजे 70 धावा झाल्यात. 66 वरती चौकार आहे, कदाचित बाळू यांनी सांगितलं असेल 67 नंतर चौकार असंही असू शकतो. म्हणजे आम्ही टॅली केलेत पुन्हा. 70 आहेत 71 टुवीन. तर सामना आपण बघू शकाल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 70 धावा झाल्यात. तर 3 मित्र आज भरपूर दिवसांतर एकत्र आलेत बघा. जितू पाटील, रवींद्र खान आणि विजय शेलार लहानपणीचे मित्र आहेत. आज मात्र भरपूर दिवसांतर एकत्र आलेत. जितू, स्वागत आहे आपलं. जितू पाटील, तर श्याम येतात सलामीला 9 सेकंडला जिंकून आहेत. गेम ऑन. पहिलं षटक घेऊन गोलंदाज राजू काटे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. मनोहर आहे तिथे शॉर्ट मिड विकेटला. चांगली फिल्डिंग झाली बघा मनोहरची. एका धावेने खात उघडलंय श्यामने. आता जिंकून निघूगर येत आहेत. राजू काटे आपण पाहतोय 40+ क्रिकेटचा आपण विचार करतो. 2 अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे आणि तितकाच चांगला गोलंदाज सुद्धा आहे. फुलटॉस चेंडू होता, मिड ऑफच्या वरून खेळतात मात्र क्षेत्रशे डीप मध्ये आहेत. सुभाष आहेत मला वाटतं इथे. सुभाष पाटील, नारिवली संघाचे नक्कीच सहकारी मित्र, सहकारी समालोचक जगदीशदादा पाटील यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. रेग्युलर संघाने सुद्धा आता स्पर्धा जिंकली होती बामाली येथे. गुरुनाथ भोईर अँड कंपनी. राजू काटे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळायचं होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हलकंसं जरूर अपील केलं होतं. जितू शेलार यांना तुम्ही मेन पंचाच्या भूमिकेत पाहतायत. बाळाबागाचे थोडीशी दुखापत झाली खेळाडूला. मला वाटतं पाणी हवं असेल तर मागणी करू शकता श्याम. तर नक्कीच पाणी घेऊन सचिन पाणी. नक्कीच थोडासा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. डॉक्टर उमेश पाटील बघा स्वतः मैदानात जात आहेत. नॉर हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश पाटील. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा टॉस झालेला आहे. देवीचा पाडा संघ टॉस विन आहे पुढच्या मॅचमध्ये. तर विहान शेलार सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याचंही आम्ही स्वागत करतोय. विशाल शेलार यांचे सुपुत्र. विहान शेलार आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. विहान शेट शेलार, क्या बात आहे. तर वळूया आपण मॅचच्या दिशेने. राजू काटे पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. सेकंडला श्याम आहेत. मिड विकेटच्या वरून खेळत होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. संतोष काटे आले होते मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये नारिवली संघ.
जर संतोष आले असते तर फेकी लवकर झाले असते, मात्र मनोहरने चेंडू उचलला त्यामुळे थोडासा वेळ गेला. 4 चेंडूमध्ये राजू काटेने 4 धावा खर्च केल्यात. 71चं टार्गेट या मॅचमध्ये. मॅच रंगतदार होऊ शकते कारण खाडी संघ सुद्धा फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. आणि स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. राजू पॉवर प्लेचं षटक. फटका चांगला आहे मात्र लॉंगॉरवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. संतोष काटे बघा, एक भाऊ गोलंदाजी करतोय, एक भाऊ झेल टिपतोय आणि फलंदाज होईल बाद. पहिले यश मिळालंय राजू काटेला. श्याम दातीरकरची खेळी समाप्त. अनिल गायकवाड येतात तिसऱ्या क्रमांकावरती. 70चं टार्गेट आहे. 4 धावांवरती पहिला धक्का लागलाय. यश मिळालंय राजूला. चला देसाईचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. देसाईचे कॅप्टन बैराम पाटील, मॅच सुरू होण्या अगोदर तुम्हाला आयोजकांशी संपर्क साधायचे लक्षात घ्या. मगाशीच मी उल्लेख केलाय, कॅप्टन तुम्हाला उपस्थित राहायचे लवकर. मनोहर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मनोहर 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट संतोष काटे आहेत. लॉंग ऑनला राजू काटे आहेत आणि लॉंग ऑफला सुभाष आहेत. मला वाटतं मनोहर स्ट्रायकेटला जिग्नू आहेत, मात्र मिसामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि सुरेख झेल तिथे टिपला जातोय. दुसरा धक्का लागतोय तो खाडी टीमला कारण टार्गेट त्यांच्या समोर 71 धावांचे आहे. तर मोठे फटके मारावे लागतात आणि मोठ्या फटक्याच्या नादात फलंदाज श्याम बाद झाले आणि आता जिग्नू बाद होत आहेत. तर जे 12 खेळाडू होते नारिलीचे आपण या, त्यांनी कॅच कोणी पकडली हे आम्हाला माहीत पडणं गरजेचं आहे. तर नवीन फलंदाज नवनाथ येत आहेत. नवनाथ पोजदार एक काळ त्यांनी गाजवला टेनिस बॉल क्रिकेटसाठी. आज खाडी संघाटी 40+ क्रिकेट खेळत आहेत. अशोक मस्कर यांनी खूप चांगला झेल टिपला. पंचांचा वाईटचा इशारा येतो. जितू शेलार मेन पंचांच्या भूमिकेत वाईटचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा जरूर केलेला आहे. अशोक मस्कर चांगला झेल टिपला जिग्नूचा आणि श्याम दातीलकरचा झेल आपण पाहिला तर संतोष काटे यांनी टिपला. ज्यावेळी अंतिम सत्र असतं, फायनल असते, सेमीफायनल असते, त्यावेळी बेस्ट फिल्डरची निवड केली जाते. त्यामुळे खेळाडूंची नावंही आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. हा चेंडू प्रचंड वेगवान चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. नाकापासून हा चेंडू जरूर गेलेला आहे. वेग प्रचंड आहे त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. पुढच्या मॅचमध्ये टॉस देवीचा पाडा संघाने जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर हनुमान पाटील येत आहेत. कॅप्टन आपण विकी शेलार यांच्याशी संपर्क साधा. अजून एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, वेग प्रचंड आहे मनोहरकडे. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, सुरेख गोलंदाजी केली आहे मनोहरच्या माध्यमातून. कौतुक करेल मी मनोहरचं. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगले, अचूक टप्पा आहे, नियंत्रण आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय. त्याचं ॲक्शन तुम्ही पाहू शकता गोलंदाजीचं. खूप सुंदर ॲक्शन आहे आणि चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिलीज करतात. लॉंग ऑफच्या वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. आता दुसरी धाव घ्यायची नव्हती, मात्र दुसरी धाव पूर्ण होईल आणि अरुण गोरपेकर बघा लगेच सांगतात की हरकत नाही आहे. 2 धावा झालेल्या आहेत. स्कोअरकडे आपण नजर टाकूया. 7 धावा झाल्या, 2 गडी बाद. कारण पहिल्या षटकात राजू काटेने फक्त 4 धावा दिल्या. कारण तुमची फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
क्रिकेट या खेळामध्ये. मनोहरची गोलंदाजी काटा नारिवली संघ ज्या प्रकारे बाळूने मगाशीच उल्लेख केला. पेतोडेच्या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता. वाडेकरच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर उपविजेता होता. नागावच्या स्पर्धेत उपविजेता होता आणि पिंपळादेवी मानपाड्याच्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. म्हणजे 4 ट्रॉफीज आतापर्यंत नारिवली संघाने उचललेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकात आपण पाहिलं तर 8 धावा झालेल्या आहेत. म्हणजे लक्ष्य अशक्य होत चाललंय खाडी टीमसाठी. 71चं टार्गेट आहे, त्यामुळे 63 अजूनही करायचे आहेत 18 चेंडूमध्ये. लक्ष्मण गोरपेकर येत आहेत. आपण पाहिलं तर ज्या लक्ष्मणने 40 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. लक्ष्मण गोरपेकर 40 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आणि जर अर्धशतक ठोकलं असतं तर 2000 रुपये होते आयोजकांकडनं आणि सलग 3 षटकारांची संधी आली होती लक्ष्मणला तर 1000 रुपये मिळाले असते. इथे वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. त्यालाही छेडछाणी करण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज. 9 धावा झाल्यात. अनिल सेकंडला अनिल आहेत. 9 सेकंडला नवनाथ फौजदार आहेत. लक्ष 71 धावांचा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुठल्यात 70 नारिवली टीमने. विश्वनाथदादा मस्कर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धावा तुम्हाला तिथे धावून घ्यायचे लक्षात घ्या. एकच धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या सत्रात 70 धावा उभारल्यानंतर राजू काटेच्या पहिल्या षटकात 4 धावा आल्या. त्यानंतर 1 विकेट त्याला मिळाली. त्यानंतर मनोहरने सुद्धा 4 धावा दिल्या, 1 विकेट मिळाली. म्हणजे फलंदाजी चांगली केली बाळू पाटील. गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली केली. फिल्डिंग त्यापासून खूप चांगली आहे. 2 झेलही टिपलेले आहेत. नारिवली संघ या सीझनमध्ये फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ सुरुवातीला फॉर्ममध्ये होता, मात्र त्यानंतर थोडासा संघर्ष जरूर त्याने केला. वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनचे थोडासा बाहेर होता. 1 धाव इथे जरूर मिळाली. ज्या प्रकारे तुम्ही मागच्या वर्षाचा कालखंड पाहिला, रबर असो टेनिस असो देवीचा पाडा भरपूर फॉर्ममध्ये संघ होता. यावर्षी थोडी संघर्ष त्यांना करावा लागलाय. मात्र शिडूनच्या स्पर्धेत उपविजेता संघ होता. नो बॉल फ्रीट. नक्कीच भरपूरच चेंडूने बाउन्स घेतला, त्यामुळे पंचांनी चेंडू नो घोषित केला आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज लक्ष्मण. एकच चेंडू आलेला आहे. फ्रीट आणि फ्रीट चेंडू होता, मात्र फलंदाज बाद नसणार आहे. फ्रीटला फलंदाज फक्त रनआउट होऊ शकतो. क्लीन बॉल नाही. 2 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. 22च्या स्वरूपात नक्कीच ही धाव असेल. आणि फ्रीट बऱ्याच वेळा आपण बाद असतो. फलंदाजाला सुवर्ण संधी असते, मात्र रनआउट होऊ शकतो फलंदाज. ती एक संधी असते रनआउटची. लक्ष्मण नो बॉल आणि अजून एक प्लस एकूण 2 धावा मिळतील. आणि फर्स्ट वॉर्निंग सुद्धा झालेली. पहिलाही नो दिलेला होता. पंधरा धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीड असेल. प्रत्येक नो बॉल फ्रीड असेल. मात्र जर तुम्ही 2 भीमर चेंडू टाकताय तर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. मात्र भीमर नव्हते. डॉट श्रेणीची समाप्ती होते. जितू शेलार तुम्ही मेन पंचाच्या भूमिकेत पाहतायत. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. दुसऱ्या बाजूला सागावचे सचिन म्हात्रे आहेत, ते एक चांगले क्रिकेटर आहेत. इथे मात्र शरद मी झाले 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 17. मोठे फटके 16 धावा झालेत. धावा झाल्या. धावा येत नाहीयेत. अक्षरशः धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. पुन्हा वाईट. म्हणजे थोडंसं लांब लचक षटक आहे लक्ष्मणचं. 17 झालेले आहेत. जरी टार्गेट 70चं असेल. 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत. इथे चेंडू हवेत आहे. मनोहर झेल खाली आहेत. फलंदाज बाद आहे.
ते या अगोदर फ्री हिट होतं, त्यानंतर एक वाईट आलाय. खेळाडू थोडेसे चकित झाले. त्यानंतर एक लेगबाईची रन आली, त्यामुळे फ्री हिट नव्हता. फलंदाज बाद असेल. मनोहरने झेल टिपलाय. सुरेश येतात स्वतः कॅप्टन. आता थोडंसं अडचणीत सापडलं खाडी संघ, कारण की 70चं टार्गेट होतं. सुरुवात त्यांची खराब झाली, कारण की गोलंदाजी चांगली आहे नारिवली संघाकडे. आहे गावदेवी क्रिकेट संघ, नारिवली संघ तुम्ही पाहतायत. रेग्युलरमध्ये आपण पाहिलं असेल तर नितेश शेलार सुद्धा आमच्या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत. सामना एन्जॉय करत आहेत. खांबाळपाड्याचे चांगले क्रिकेटर आहेत रेग्युलरचे. नितेश मात्र आपण 31 डिसेंबरला एक कारनामा पाहिला. वडोली येथे स्पर्धा सुरू होती, तिथे दोन्ही संघ उत्तर शिव ए आणि उत्तर शिव बी फायनलला. आणि दातुलीचा नगरसेवक चषक आपण पाहिला तर वाकलन ए आणि वाकलन बी हे योगायोग आपण पाहिलं होतं 30+ला. फलंदाज बाद होईल इथे. आता ते रेग्युलर क्रिकेट 3 षटकांचा खेळ. षटक संपलेलं आहे. पाणी घेऊन जायचं मैदानात. पाण्याची मागणी जरूर केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचं तुम्ही जलपान करू शकता. पाणी घेऊन जायचं लवकर, आरामशीर. डीजे तर 3 षटकात आपण पाहिलं तर एक नजर आपण या स्पर्धेवर टाकूया. प्रथम क्रमांकासाठी 60,000 रुपये व स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक. द्वितीय क्रमांकासाठी 30,000 आहे व स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक आहे. तृतीय क्रमांक 15,000 रुपये व स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक. मालिकावीरसाठी बायसिकल तुम्ही पाहताय, सायकल पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत आणि बेस्ट फिल्डरसाठी फक्त ट्रॉफी असेल. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच, विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपये, सलग 3 षटकांसाठी 1,000 रुपये, मिडल षटकसाठी 1,000 रुपये आयोजकांच्या वतीने. आणि जर तुम्ही अर्धशतक ठोकताय तर आयोजकांकडनं 2,000 रुपये असतील. अशी पारितोषिके या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात सातत्याने. दादांचे 3 कटआउट तुम्ही पाहतायत. विरुचंद्र शेठ भोईर यांच्याकडनं त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट करतोय फलंदाज तर 500 रुपये. हे पारितोषिक 3 दिवस कंटिन्यू असेल. त्या कटआउटला तुम्ही डायरेक्ट हिट करताय दादांच्या. मनोहर आलेत आणि पहिल्या चेंडूमध्ये फटका तर चांगला आलाय, मात्र आता धावून घ्याव्या लागणार आहेत. कारण चेंडू आतमध्येच थांबलेले बघा. अशोक मस्करे तिथे. अशोक मस्करेंना माहिती 3 धावा घेणार नाहीयेत नवनाथ फौजदार. मात्र नोट सेकंडला निलेश म्हात्रे आहेत. खाडी संघाचे निलेश म्हात्रे. कारण टेनिस बॉल क्रिकेट आपण विचार केला तर निलेश म्हात्रे भरपूर मोठं नाव आहे आणि खाडी चषकमध्ये त्याचं रूपांतर त्यांनी दाखवलं 10 चेंडूमध्ये 10 चौकार मारून. हा एक विक्रम आबाद राहणार आहे. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडूने. सुंदर गोलंदाजी करतो. हेच वैशिष्ट्य गोलंदाज मनोहरचं. कारण की जर राजू घाटेसारखा गोलंदाज या संघामध्ये मात्र मनोहरचा वापर 2 षटकामध्ये केला तर याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की गोलंदाजी किती चांगली आहे नारिवली संघाकडे. मोठे फटके येत नाहीये. 71चं टार्गेट इतकं सोपं नसणार आहे. अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अक्षरशः फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलंय. आणि बघायचं नारिवली संघ आपला विजय सुरू ठेवेल का. बिदोडच्या स्पर्धेत 24 संघांमध्ये चॅम्पियन होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, मात्र डॉट चेंडूची समाप्ती. इष्टरक्षक शरद बघा खूप चांगलं इष्टरक्षण ते करत आहेत. पहिली मॅच थोडीशी रंगतदार झाली होती. वसार आणि उत्तर शिव आपण पाहिलं तर खिडकाली. पण त्यानंतर थोडंसं मॅचेस आपण पाहिलं तर एकतर्फी झाल्या. चोळेगाव आणि देवीचा वाडा एकतर्फी झाली. पिसिवली देसाई एकतर्फी. आणि ही मॅच आता त्याच दिशेने वाटचाल करते. क्रिकेट या खेळामध्ये हारजीत होत असते, पण तुम्ही प्रयत्न करा, फाईट करा. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. सामना एक पराभूत झाल्याने संघ संपत नाहीये. एक पराभव झाला म्हणून तुमचा खेळ संपला असं होत नाहीये मित्रांनो. प्रयत्न करा आणि जर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला प्रयत्न नक्कीच यश मिळणार आहे. आणि सुरुवातीला आपण पाहिलं तर खाडी संघ पहिली स्पर्धा खेळत असताना खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. पिंपळादेवी चषक मानपाड्याच्या स्पर्धेमध्ये संतोषची वजे असतील, गोल्डमॅन व संपूर्ण पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडे आयोजित ही स्पर्धा होती. षटक क्रमांक 34 समाप्त होईल. मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालेलं आहे.
आणि इथे बघायचे विष्णुदादा मस्कर यांचा वापर करतील का शेवटच्या षटकात. कारण धावा आपण पाहिल्या तर या षटकात 3 आल्या. धावा आपण पाहिल्या तर 51 धावा हव्यात 6 चेंडूमध्ये. या षटकात फक्त 3 धावा दिल्या मनोहरने. आता 40 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही लक्ष्मण गोरपेकरची पाहिली. एक काळ संदीप गोरपेकरने गाजवलंय नारविली रेग्युलर संघाटी आणि या संघाचे खंदेश समर्थक आहेत संदीप गोरपेकर. 14 गावचा आपण विचार केला तर बाळू पाटील सर्वात लांब षटकार मारणं ही ओळख होती संदीप गोरपेकर यांची. आज मात्र थोडीशी जेव्हा त्यांच्या पायाची इंजुरी झाली तेव्हापासून नक्कीच पुढच्या वर्षी बघा 40+ नारिवली संघामध्ये ते कमबॅक करणार आहेत. क्या बात आहे. अजून संघ मजबूत होऊ शकतो कारण की पायाची इंजुरी त्यांना भरपूर महागात पडली. दुखापत झाल्यानंतर बऱ्याचसा रेग्युलर क्रिकेटपासून ते लांब झाले. आता मात्र स्वतः विश्वनाथदादा मस्कर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. अनेक पदं त्यांच्याकडे आहेत. 14 गाव IPL स्पर्धा पहिल्यांदा त्याने आयोजित केली होती. राजू चेंडू द्यायचे. त्यानंतर आपण बघू शकाल राजकीय क्षेत्रामधलं सुद्धा खूप मोठं नाव आहे विष्णुदादा मस्कर. रायगड समालोचक समितीचे सल्लागार सुद्धा आहेत. सातत्याने चांगलं कार्य क्रिकेटला त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो आणि त्यांना एक विकेट मिळाली आहे. राजू काटे कोणतीच चूक करत नाही. फलंदाज निलेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. संजय अलिमकर येतात. अजय पिंडाळकरची स्पर्धा आठवली तर खूप चांगली कामगिरी आली ती संजय अलिमकरची. इथे मात्र धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागलाय. पुढच्या मॅचसाठी आपण पाहिलं तर देवीचा वाडा संघ टॉस विन आहे. तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून मैदानात उतरायचे लक्षात घ्या. तयारीत राहायचे. देवीचा पाडा आणि खिडकाली संघ तुमची बॅटिंग असेल. मॅच 4 ओव्हरची असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉमाने एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळताय. चेंडू सीमा पार जाईल. पण त्या फटक्यांना भरपूर उशीर झाला. आपण पाहतो जयेश आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. जवळजवळ दुसऱ्या फेरीच्या दिशेने वाटचाल करतोय. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन नारिवली संघ. मैदान नारिवली ते खूप चांगलं क्रीडांगण तुम्ही पाहता आणि त्या मैदानाचं नामकरण सुद्धा केलंय आई गावदेवी क्रीडांगण नारिवली. विश्वनाथदादा मस्कर आता चांगली गोलंदाजी करतायत. इथे लॉगॉनला राजू काटे दुसरं यश मिळाले विश्वनाथदादा मस्कर यांना. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील थोडासा फेरफटका घेत आहेत. ट्रॉफीजकडे त्यांचं लक्ष आहे. पण त्या आपल्याला मिळणार नाही अशोक पाटील. त्या खेळाडूंनाच मिळतील. मोमेंटो मिळू शकतो. ऑफिशियल स्कोरर आहेत 40+ संघटनेचे. 40+ संघटना तुम्ही पाहतात. अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. कल्याण तालुक्याचे संघटक सुद्धा आहेत. भरपूर सामाजिक कार्य तुम्ही भाईंच्या माध्यमातून सुद्धा पाहत असताना इथे सामना जिंकलाय. हार्ड लक गावदेवी खार्डी संघ आणि अभिनंदन आई गावदेवी नारुली संघ. लाईनअप करा दोन्ही संघ. सेकंड करूनच तुम्हाला हे मैदान सोडायचे आणि पुढच्या मॅचसाठी आपण पाहिलं तर देवीचा पाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायचे. 4 षटकांची मॅच असेल. खिडकाली आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा आणि त्यानंतर सामना असेल देसाई विरुद्ध नारिवली. मॅन ऑफ द मॅचकडे आपण मॅच आपण पाहिलं तर